नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत. 18 मार्चला अर्थसंकल्प होणार सादर. नागपूर महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या नंदा जिचकार तर उपमहापौर निवडणुकीत भाजपचे दीपराज पार्डीकर विजयी. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 4 अर्ज दाखल. येत्या 8 तारखेला निवडणूक. उत्तर प्रदेशात येत्या 8 मार्चला अंतिम टप्प्यातलं मतदान. 9 मार्चच्या संध्याकाळनंतर एक्झिट पोल प्रक्षेपित करायला निवडणूक आयोगाची परवानगी. आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध चांगली सुरुवात. नमस्कार. बातम्या विस्ताराने. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यात होणाऱ्या विचारवंतांच्या हत्या, त्यांच्या तपासात होणारी दिरंगाई, विमुद्रीकरणानंतर शेतमालाचे पडलेले भाव आदी मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे. मुंबईसह 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांनंतर हे अधिवेशन होत आहे. या निवडणुकांदरम्यान शिवसेना भाजप यांच्यात आलेली कटुता याचे पडसादही अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 7 एप्रिलपर्यंत चालणार असून 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनात प्रलंबित 2 विधेयकं तसंच 6 अध्यादेश मांडण्यात येतील. पुरवणी मागण्यांवर 14 मार्चला चर्चा होणार आहे. यंदा प्रथमच काही शनिवार सभागृहाचं कामकाज चालणार आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जन्मशताब्दी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पूर्ण झालेली 50 वर्ष तसंच ज्येष्ठ विधिमंडळ सदस्य गणपतराव देशमुख यांनी 55 वर्षांची संसदीय कारकीर्द यानिमित्त सभागृहात गौरव प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज झाली. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या नंदा जिचकार तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत दीपराज पार्डीकर विजयी झाले. महापौर पदाच्या निवडणुकीत जिचकार यांना 108, काँग्रेसच्या स्नेहा नाकोसे यांना 26 तर बसपाच्या वंदना चांदेकर यांना 10 मतं मिळाली. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पार्डीकर 80 मतांनी विजयी झाले असून त्यांना 108 मतं मिळाली. तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना 10 तर काँग्रेसचे नितीश ग्वालबन्सी यांना 28 मतं मिळाली. महापौर पदासाठी भाजपची रणनीती निश्चित करण्यासाठी सुकाणू समितीची काल मुंबईत बैठक झाली. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, बेस्ट समिती तसंच प्रभाग समितीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबईचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असून गरज पडल्यास शिवसेनेला मदत करू, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र इतर कुठल्याही पक्षाला मदत करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महानगरपालिकेत पारदर्शकतेचे रक्षक म्हणून आम्ही भूमिका निभावू, असं सांगतानाच मुंबईसाठी विशेष उपलोकायुक्तांची नेमणूक करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष वेधणाऱ्या मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे विश्वनाथ महाडेश्वर यांनी तर काँग्रेसकडून विठ्ठल लोकरे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. शिवसेनेतर्फे हेमांगी वरळीकर यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 4 अर्ज दाखल झाले आहेत. महापौर पदासाठी भाजपच्या शोभा बनशेट्टी, एमआयएमच्या नूतन गायकवाड, शिवसेनेतर्फे कुमुद अंकाराम, काँग्रेसतर्फे प्रिया माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे शशिकला बत्तुल, शिवसेनेचे अमोल शिंदे, एमआयएमचे अझर हुंडेकरी तसंच राष्ट्रवादीतर्फे किसन जाधव यांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही पदांसाठी 8 मार्चला निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल 9 मार्चला संध्याकाळी 5:30 नंतर प्रसिद्ध करायला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेशातल्या अखेरच्या आणि 7व्या टप्प्यातलं मतदान 8 मार्चला संपणार असल्यामुळे 8 मार्चला संध्याकाळनंतर एक्झिट पोलचे निकाल उघड करण्यास आयोगाने मान्यता दिली होती. मात्र उत्तर प्रदेशातल्या अलापूर आणि उत्तराखंडमधल्या कर्णप्रयाग मतदारसंघाच्या उमेदवारांचं निधन झाल्यामुळे
या मतदारसंघात 9 मार्चला मतदान होणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाने एक्झिट पोल त्या दिवशी संध्याकाळनंतर प्रकाशित करायला मान्यता दिली आहे। उत्तर प्रदेश विधानसभेच्या अखेर आणि 7व्या टप्प्यात 8 मार्चला मतदान होणार आहे। त्यासाठी प्रचाराने वेग धरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेलं वाराणसी सध्या प्रचार सभांनी ढवळून निघाला आहे। पंतप्रधानांनी काल वाराणसीमध्ये प्रचार सभा घेतली। समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी भदोही इथे प्रचार सभा घेतली, तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वाराणसी इथे रोड शोद्वारे प्रचार केला। बसपा अध्यक्ष मायावती यांनीही ठिकठिकाणी प्रचार सभांचा धडाका लावला आहे। उत्तर प्रदेशच्या गाझीपूर, वाराणसी, चंदौली, मिर्झापूर, भदोही, सोनभद्र आणि जौनपूर या 7 जिल्ह्यांमध्ये या टप्प्यात 40 मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे। यासाठी 535 उमेदवार रिंगणात असून सुमारे 1,40,00,000 मतदार त्यांचं भवितव्य ठरवणार आहेत। राज्यातल्या प्रवाशांना किफायतशीर तसंच सुरक्षित प्रवासाचं साधन उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याने संकेतस्थळ आधारित टॅक्सी सेवेचं विनिमय करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम 2017 लागू करण्यात येत असल्याची माहिती परिवहन खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी काल पत्रकार परिषदेत दिली। खासदार विनायक राऊत, अतिरिक्त परिवहन आयुक्त सहस्रबुद्धे आदी यावेळी उपस्थित होते। संकेतस्थळ आधारित ओला, उबेर, टॅक्सी फॉर शुअर अशा टॅक्सी सेवा मोठ्या शहरात कार्यरत आहेत। प्रवाशांची मागणी आणि पुरवठा या आधारावर प्रवाशांकडून भाडं आकारणी होत असल्याने गर्दीच्या काळात जादा भाडं आकारणी करत असल्याच्या तक्रारी येत होत्या। याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे जादा भाडं आकारणीवर नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार आहे। या नियमामुळे पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं रावते यांनी यावेळी सांगितलं। महिला उद्योजकांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन लवकरच महिला उद्योग धोरण राबवणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं। मुंबईतल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित आम्ही उद्योगिनी पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते। यावेळी खासदार विनय सहस्रबुद्धे, आम्ही उद्योगिनी मासिकाच्या संपादक मिनल मोहाडीकर, तन्वी हर्बलच्या संचालिका मेधा मेहेंदळे, अभिनेता अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर उपस्थित होते। यावेळी निर्ला अभ्यंकर, भारती वैद्य, विशाखा राव जठार, सीताबाई मोहिते, शुभांगी चिपळूणकर यांना आम्ही उद्योगिनी पुरस्काराने, तर अनुराधा गोरे, नेहा खरे, शर्मिला कलगुटकर यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं। आम्ही उद्योगिनी मासिकाच्या महिला विशेष अंकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं। हिंगोली इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय इमारतीच्या निर्माण कार्याचं भूमिपूजन आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तानाजीराव नलावडे यांच्या हस्ते झालं। तरुण आणि ग्रामीण भागातील वकिलांनी एकत्र येऊन खंडपीठामध्ये वकिली करावी, तसंच कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता न्यायसंस्थेबद्दल असलेला विश्वास वृद्धिंगत करावा, असं आवाहन नलावडे यांनी यावेळी केलं। परभणी जिल्हा सत्र न्यायाधीश मु. श्री जवळकर अध्यक्षस्थानी होत्या, तर नांदेड जिल्हा सत्र न्यायाधीश सविता बारणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। महाराष्ट्राची ओळख असलेलं लोककलेचं वैभव फार मोठं आहे। या लोककलेचं जतन करण्याची जबाबदारी सरकारची असून आम्ही लोककला टिकवण्याचे आणि लोककलाकारालाही जोपासण्याचं काम करू, असं मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं। सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या 2016च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत झालं, त्यावेळी विनोद तावडे बोलत होते।
ऐतिहासिक आणि उज्ज्वल परंपरा असलेल्या लोककलेचं जतन करण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं आहे। हे काम आता जवळजवळ 65% पूर्ण झालं आहे असंही ते म्हणाले। लोककला शिकवण्याच्या दृष्टीने नजीकच्या काळात लोककलेचा योग्य अभ्यासक्रम तयार करता येईल का याचा विचारही राज्य सरकार करेल असं तावडे यांनी सांगितलं। यावेळी केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे मानकरी मनोज जोशी आणि हिमानी शिवपुरी, प्रदीप मुळे, छाया आणि माया खुटेगावकर तसंच शफाअत खान यांचा सत्कार करण्यात आला। कविवर्य ना. धो. महानोर हे महाराष्ट्राच्या मातीतले खरे कवी आहेत। त्यांनी साहित्य आणि शेती या दोन्ही गोष्टी सारख्याच प्रतिभेने आणि ताकदीने सांभाळल्या, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महानोर यांचा गौरव केला। ना. धो. महानोर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत काल महानोर यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी पवार बोलत होते। शरद पवार यांनी महानोर यांच्या शेतकरी दिंडी संदर्भातल्या आठवणी जागवल्या। या सत्कारामुळे आपण भारावून गेलो असल्याची भावना महानोर यांनी यावेळी व्यक्त केली। पवारांशी असलेली मैत्री उलगडताना महानोर यांनी पवारांसोबत शेतकरी दिंडीत सहभागी झाल्याची आठवण सांगितली। तसंच निजामी राजवटीतल्या लहानशा खेड्यातून सुरू झालेल्या जीवन प्रवासाची कथाही सांगितली। रसिकांसाठी त्यांनी यावेळी भरलं आभाळ ही कविता सादर केली। खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ, गडद जांभळ भरल आभाळ, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्याला ग मखमाली झिळ, झाडांच्या गाण्याला ग मखमाली झिळ, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ, गडद जांभळ भरल आभाळ। पुढे फार अवघड आहे। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या चिखली इथे राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचं काल आयोजन करण्यात आलं होतं। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने हे अभियान राबवण्यात आलं। अभियानाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीत विद्यार्थ्यांनी हुंडाबळी, बालविवाह तसंच बेटी बचावच्या घोषणा दिल्या। बालविवाहाचे दुष्परिणाम त्याचबरोबर मुलीच्या कमी असलेल्या जन्मदराविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली। तसंच शालेय विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करून औषधांचं वाटप करण्यात आलं। स्वच्छ भारत अभियानावर आधारित पथनाट्य सादर करत त्यातून शौचालयांचं महत्त्व पटवून देण्यात आलं। त्यानंतर उपस्थितांना बेटी बचाव आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासंदर्भात सामूहिक शपथ देण्यात आली। शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहतील अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे। तूर खरेदी संदर्भात राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती मुंबईत पणन मंत्र्यांनी दिली। ही खरेदी केंद्र आता येत्या 15 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत। तुरीचं उत्पादन जास्त झाल्याने आणि घाऊक बाजारात तूर डाळीच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी डाळ साठवणूक मर्यादेत 3 पटीने वाढ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। यापूर्वी घाऊक मर्यादा 3500 क्विंटल होती, ती आता 10500 क्विंटल अशी केली आहे, तर किरकोळ 200 क्विंटल होती, ती 600 क्विंटल अशी करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं। बारदानांचा तुटवडा निर्माण झालेल्या तूर खरेदी केंद्रांवर तातडीने बारदाना पुरवठा करण्याच्या सूचना नाफेडला देण्यात आल्या आहेत अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी दिली। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, पेण, वडखळ, पनवेल, कर्जत या भागात भाताच्या पिकातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्याने तिथल्या शेतकऱ्यांनी तिथलं खास वैशिष्ट्य असलेल्या पांढऱ्या कांद्यांचं पीक सुरू केलं आहे।
अतिशय चविष्ट, औषधी आणि बहुपयोगी असलेल्या कांद्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. एका माळेत लहान मोठ्या आकाराचे 30 ते 35 कांदे असून त्यांचं वजन सुमारे 3 ते 3.5 किलो असतं. एका माळेला 100 ते 150 रुपये भाव मिळत असून एकरी 1 ते 1.5 लाखांचा निव्वळ नफा शेतकऱ्यांना मिळत आहे. कांद्यामध्ये अ, ब, क जीवनसत्व असतात, त्यामुळे रोजच्या जीवनात कांद्याच्या वापराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसंच खोकला, ताप, हृदयरोग, क्षयरोग, मूळव्याध अशा रोगांवरही हा कांदा गुणकारी आहे. कांद्याचं पीक घेण्यासाठी साधारण कमीत कमी 4 महिने लागतात, कारण रोपं बनवण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला जातो. लागवड केल्यानंतर 3 महिन्याचा याच्यात महिन्यामध्ये पूर्ण कांदा तयार होतो. कांदा तयार झाल्यानंतर ते बाहेर काढून ते सुकवावे लागतात. साधारण आता माझा अंदाज आहे की साधारण 1000 ते 1500 माल बनले पाहिजेत. हा सफेद कांद्याचा म्हणजे लहान मुलांसाठी जो कफ वगैरे होतो, सर्दी कफ जे ज्याला त्रास असतात, त्यांना जर रात्रीचा कांदा कापून त्याच्यात गूळ आणि हळद टाकले आणि सकाळी जर दिलं खायला तर चांगल्या प्रकारे आजार बरा होतो आणि कफ वगैरे सर्व शरीरातलं निघून जातो. तो नेहमीच्या आहारात जर असले तर आपण बऱ्याच रोगाला आपल्या दूर ठेवू शकतो. ई पोर्टलच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसंच बचत गटांसाठी विभागीय आणि फिरत्या विक्री केंद्रांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल, असं ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. नाशिक इथे आयोजित महिला स्वयंसहाय्यता बचत समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विभागीय महिला मेळावा यांचं उद्घाटन काल मुंडे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. ऑनलाईन विक्री प्रक्रिया आपलं सरकार वेब पोर्टलला जोडून बचत गटाच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. येत्या 3 वर्षात प्रत्येक गावातील एका कुटुंबातील किमान एक महिला बचत गटाशी जोडली जाईल, असे प्रयत्न ग्रामविकास विभागातर्फे करण्यात येतील, असंही मुंडे यांनी सांगितलं. मुंबई शहरातल्या नद्यांना पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या रिव्हर मार्चच्या तर्फे काल दहिसर इथल्या दहिसर नदीचं पुनर्वसन करण्यासाठी मार्च काढण्यात आला. दहिसर नदीचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या गायमुखापासून उगम होऊन तो उत्तम गावापर्यंत एकूण 13 किलोमीटर एवढा राहतो. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी दहिसर इथल्या रुस्तमजी मैदानापासून काढण्यात आलेल्या मार्चमध्ये स्थानिक आमदार मनीषा चौधरी, अनेक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मनीषा चौधरी यांनी यावेळी दिली. रिव्हर मार्चच्या वतीने मुंबईतल्या मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर या नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रिव्हर मार्चचं हे 3रं वर्ष आहे. देश घडवण्यासाठी इंजिनियर्सचा सहभाग या विषयावरील 2 दिवसीय परिसंवादाचं आयोजन विरार इथल्या विवा महाविद्यालयात करण्यात आलं होतं. या परिसंवादाचं उद्घाटन राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू A.D. सावंत यांच्या हस्ते झालं. आजच्या पिढीला पुढील 10 वर्षांनंतरचा भारत घडवण्यासाठी कसं प्रोत्साहित करता येईल, असं या परिसंवादाचे प्रमुख पाहुणे मुंबई IITचे प्राध्यापक, पर्यावरण संशोधक शुभंकर करमरकर यांनी सांगितलं. यावेळी A.D. सावंत यांनी नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून होणारं नुकसान आणि पर्यावरण संवर्धन यावर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी संशोधन केलेल्या प्रकल्पांबद्दल विश्वस्त संजीव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. विवा महाविद्यालयात गेली 5 वर्ष आयोजित करण्यात आलेल्या विविध विषयांवरील परिसंवादाचा उपयोग विद्यार्थ्यांना व्यक्तिगत, सामाजिक आणि देशाचा विकास करण्यासाठी होतो, असं संजीव पाटील यांनी सांगितलं. सुप्रसिद्ध संगीतकार शंकर जयकिशन यांच्या आयुष्यातल्या संगीतमय आठवणींना उजाळा देण्यासाठी काल मुंबईत शंकर जयकिशन संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गायक श्रीकांत नारायण, श्रीरंग भावे, मनोज कुमार शर्मा यांनी शंकर जयकिशन यांची अजरामर गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं. शंकर जयकिशन फॅन्स असोसिएशन इंटरनॅशनलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उस पार किसी से मिलने का इकरार नहीं मुझसे, किसी को प्यार नहीं मुझसे, किसी को प्यार नहीं। सुनसान नगर अनजान डगर का प्यारा हूँ, आवारा हूँ, आवारा हूँ। आए बहार बन के लुभा कर चले गए, क्या राज था जो दिल में छुपा कर चले गए। कहीं झूम झूम रातें सुहाने, पिया खाने से छेड़ो दोबारा, वही घर की रसीली कहानी। अय्या करूँ मैं क्या सुख सुख, अय्या करूँ मैं क्या सुख सुख, हो गया रे मेरा सुख सुख, अय्या करूँ मैं क्या सुख सुख। प्रीत ने सिंगार किया, मैं बनी दुल्हन, मैं बनी दुल्हन। सपनों की रिमझिम में नाचा था मन, मेरा नाचा था मन। आज मैं तुम्हारी हुई, तुम मेरे सनम। आज मैं तुम्हारी हुई, तुम मेरे सनम, तुम मेरे सनम। बरसात में, बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात में। तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर। मेरे जीवन साथी बता, क्यों दिल धड़के रह गए। लातूर जिल्ह्यातल्या 37,789 कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी देण्यात आली असून ही योजना राबवण्यात लातूर जिल्हा अग्रस्थानी आहे, असं खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितलं। जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीनंतर गायकवाड यांनी काल लातूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी लातूर महापालिकेला केंद्र सरकारने 8 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। त्यापैकी 7 कोटी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे, असं ते म्हणाले। प्रकल्प पूर्ण झाल्यावर पालिकेला दरवर्षी वीज बिलापोटी येणाऱ्या 1 कोटी 17 लाख रुपयांच्या खर्चात कपात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोट्यवधी रुपयांच्या कथित बेकायदा कर्ज वाटप प्रकरणी वैद्यनाथ बँकेच्या 2011 ते 2016 दरम्यानच्या सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या संदर्भात परळी न्यायालयाने 2 मार्चला गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। चलनातून बाद झालेल्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या 97 लाख रुपयांचं चलन काल ठाणे पोलिसांनी जप्त केलं। याबाबत माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी कळवा इथल्या रेतीबंदर इथे सापळा रचला। यावेळी संशयित कारची तपासणी केली असता बाद चलनातील 96,90,500 रुपये आढळून आले। वाहन चालकाला अटक करून प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। गेल्या आठवड्यात ठाणे पोलिसांनी ठाण्यातून तब्बल 2 कोटी 25 लाखांचं बाद चलन जप्त केलं आहे। ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या हत्याप्रकरणी मुख्य संशयित प्रीतम पाटील याला काल पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यात मोठ्या शिताफीने अटक केली। तर या हत्येतला मुख्य पुरावा नष्ट केल्याबद्दल प्रीतमची आई मंगल पाटील हिलाही पोलिसांनी सहआरोपी केला आहे। बंगला खरेदीच्या व्यवहारातून वाद झाल्याने संशयित प्रीतम पाटील यांनी किरवले यांची हत्या केली असावी असा नवा पैलू या प्रकरणी समोर आला आहे। किरवले यांनी कोल्हापुरातला स्वतःचा बंगला विकण्याचा निर्णय घेतला होता। हा बंगला प्रीतम पाटील यांनी खरेदी करण्याची तयारी दाखवली होती। या व्यवहारात झालेल्या वादाची परिणती किरवले यांच्या हत्येमध्ये झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। प्रीतम पाटीलने हत्येची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि इतर कागदपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनी पत्रकारांना दिली। रायगड जिल्ह्यातल्या रोहा इथे काल कबड्डीच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांची गॅलरी कोसळून सुमारे 100 प्रेक्षक जखमी झाले। रोह्यातल्या क्रीडा संकुल इथे जिल्हास्तरीय मॅटवरील कबड्डी सामना सुरू होता।
हा सामना पाहण्यासाठी 600 ते 700 प्रेक्षक बसण्याची गॅलरी उभारण्यात आली होती. मात्र क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षकांनी गॅलरीत गर्दी केल्यामुळे ही गॅलरी कोसळली. जखमींना लगेचच लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर गंभीर जखमींना अलिबाग, माणगाव तसंच मुंबईला उपचारांसाठी हलवण्यात आलंय. क्रिकेट. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरू इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली आहे. वॉर्नरला बाद करून अश्विनने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार स्मिथ केवळ 8 धावा करून तंबूत परतला. त्याला जडेजाने बाद केलं. 60 धावा करणाऱ्या रेनशॉलाही जडेजानंच बाद केलं. हँड्सकोम्ब 16 धावांवर बाद झाला. हा जडेजाचा तिसरा बळी ठरला. मिशेल मार्श भोपळाही न फोडता तंबूत परतला. ईशांत शर्माने त्याला बाद केलं. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत 18 मार्चला अर्थसंकल्प होणार सादर. नागपूर महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या नंदा जिचकार तर उपमहापौर निवडणुकीत भाजपचे दीपराज पार्डीकर विजयी. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 4 अर्ज दाखल. येत्या 8 तारखेला निवडणूक. उत्तर प्रदेशात येत्या 8 मार्चला अंतिम टप्प्यातलं मतदान. 9 मार्चच्या संध्याकाळनंतर एक्झिट पोल प्रक्षेपित करायला निवडणूक आयोगाची परवानगी. आणि बंगळुरू क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध चांगली सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.